नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण या व्हिडिओमध्ये जे की आपला संहिता पेपर 1 असणार आहे, जो की आपला 23 मार्चला पेपर असणार आहे, त्या पेपरचे एक्सपेक्टेड LQ कोणते आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर ते इन डिटेल सगळे टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। यामध्ये तुम्हाला मी अष्टांग आणि त्यासोबत जे चरक संहिताचे जे काही आपल्याला एक्सपेक्टेड LQ म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात, हे तुम्हाला ॲज इट इज सांगितलेले आणि याच्या बाहेर तुम्हाला एक सुद्धा LQ बाहेर पाहायला मिळणार नाही। एवढेच तुम्हाला टॉपिक छान प्रकारे करायचे आणि तुमचे 4 LQ तर पेपरमध्ये फिक्स होणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगले करून ठेवायचे। आता सुरुवातीला बघा काय म्हटलं आहे इथं बघा की आपण सुरुवातीला आता अष्टांग हृदयानुसार काय पाहूया, एक्सपेक्टेड LQ पाहूया। आता इथे ऑल LQच टॉपिक दिले, जो पहिला अध्याय तर पहिल्या अध्यायामधून तुम्हाला काय LQ पाहायला मिळू शकतो, तर चिकित्सा चतुष्पाद झालं, सामान्य विषय सिद्धांत झालं आणि साध्य असाध्य व्याधी, हे 3 टॉपिक तुम्हाला पहिल्या अध्यायामधून करून ठेवायचे आहे। समजलं। मग येतो दुसरा अध्यायामधून तुम्हाला कोणता दिनचर्या, तर दिनचर्यामध्ये तुम्हाला मुख्य काय विचारलं जाऊ शकतं, LQ जर पेपरमध्ये पडला तर पूर्ण दिनचर्या विचारली जाणार आहे का, तर नाही, फक्त दिनचर्या सांगून त्यामध्ये तुम्हाला व्यायाम, दंतधावन, अभ्यंग, नस्य, गंडूषण, धूमपान हे 5 टॉपिक खूप महत्त्वाचे हे विचारले जाऊ शकतात। त्यासोबत जर नाही विचारले म्हणजे ह्यामधले हे विचारलेत आणि त्यासोबत एखादा दुसरा जर बाहेरचं विचारला तर स्नान विचारला जाऊ शकतं, शौच विचारला जाऊ शकतं आणि उदवर्तन वगैरे सांगा म्हणून असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं। हे तुम्हाला ध्यानात ठेवा, व्यायाम झालं, दंतधावन झालं, अभ्यंग झालं, स्नान, गंडूषण, धूमपान हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तो त्यासोबत आणि काय व्यायामाचे अतियोग वगैरे सांगा, हिनीयोग सांगा, अतियोग सांगा असं विचारलं जाऊ शकतं। किंवा व्यायाम वज्र पुरुष म्हणजे यामध्ये कोणत्या पुरुषांनी व्यायाम वगैरे करू नये, त्यासोबत व्यायाम हे सांगितलं आहे, दंतधावन वगैरे वज्र पुरुष की दंतधावन कोणी करू नये काय नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आलं पाहिजे। त्यासोबत दंतधावनामध्ये काय आपलं जे काही हे असतं दंतधावनासाठी आपण यूज करतो, दंतकाष्ठा वगैरे यूज करतो, तर ते काही दंतधावनासाठी आपण यूज करतो ना, तर त्याचं किती प्रमाणे अंगुले असलं पाहिजे हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं। पण LQ मध्ये ध्यानात ठेवा, दिनचर्यामध्ये आपल्याला हे टॉपिक महत्त्वाचे आहे। समजलं। त्यासोबत जो आहे मी हायलाईट केला दुसरा एक पॉईंट आहे दिनचर्यामध्ये, दशविध पाप कर्म, हे तुम्हाला LQ सुद्धा विचारलं जाऊ शकतं दिनचर्यामधून। समजलं। त्यानंतर बघा तिसरा आपला सुरू होतो ऋतुचर्यामधून तुम्हाला एक LQ पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो। यावेळेस पेपरमध्ये LQ फिक्स असू शकतो किंवा नाही विचारला तर SCQ पेपरमध्ये हमखास फिक्स आहे। एक ध्यानात ठेवा, एक LQ एक SCQ जर नाही विचारला तर SCQ पेपरमध्ये फिक्स असणार आहे। आता यामध्ये तुम्हाला कसा LQ विचारला जाऊ शकतो, तर आदान काळ विसर्गाचा अंगांचा भेद सांगून एक ऋतू तुम्हाला विचारला जाईल। आता पेपर मोस्ट ऑफ तुमचा वसंत ऋतूमध्ये असणार आहे आणि वसंत ऋतूच्या अगोदर कोणता झाला आहे, शिशिर ऋतू झाला आहे आणि येणार कोणता ऋतू आहे, तर ग्रीष्म ऋतू आहे। तर तुम्हाला मोस्ट ऑफ चान्सेस राहील यावर्षी वसंत ऋतू पेपरमध्ये विचारायचा, जर नाही पडला तर यावर्षी तुम्हाला शिशिर किंवा हेमंत सुद्धा विचारला जाऊ शकतो, शिशिर किंवा हेमंत। पण हेमंत लास्ट वेळेस विचारून गेलेला आहे, यावेळेस तुम्हाला शिशिर किंवा ग्रीष्म या दोन्हीपैकी तुम्हाला एक असू शकतो, पण मोस्ट ऑफ वसंतवर फोकस ठेवा, कारण की यावेळेस तुम्हाला वसंत LQला पाहायला मिळू शकतो। आणि वसंत कसा लिहायचा हा ऋतू आपला ऑलरेडी यावरती एक व्हिडिओ अवेलेबल आहे, ह्याची तुम्हाला आपला नाही का एक लिंक भेटून जाईल, इथे डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कॉमेंटमध्ये चेक करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल की वसंत ऋतू कसा लिहायचा जर पेपरमध्ये आला तर मी इन डिटेल सगळं काही लिहिलं सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये कशा प्रकारे मांडायचं हे तुम्ही तिथं लिहू शकता। त्यासोबत तुम्हाला जर तसा LQ नाही पडला तर त्यासोबत तुम्हाला काय येऊ शकतं, तर आदान काळ विसर्ग सांगून ऋतुसंधी सांगा, हंसोदक सांगा किंवा ऋतू किंवा दोष संबंध सांगा, असं सुद्धा तुम्हाला LQ पाहायला मिळू शकतो। आणि जर असा जर नाही पडला तर ऋतुसंधी झालं, हंसोदक झालं, ऋतू व दोष संबंध हे सेपरेट तुम्हाला SCQचे टॉपिक आहे, यापैकी कोणताही तुम्हाला एक पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो। समजलं। नंतर झालं बघा, आता जो चौथा अध्याय असणार आहे त्यामध्ये आधारणीय वेग तुम्हाला असणारे हा LQचा टॉपिक आहे। तुम्हाला LQ चौथ्या अध्यायामधून विचारला जाऊ शकतो। आधारणीय वेग देते सगळेच देणार नाही, त्यापैकी कोणता येऊ शकतो, मूत्र सांगा, मल सांगा, त्यानंतर आणखी झालं पाहायला गेलं तर आणखी काय म्हणता येईल आपल्याला की छर्दी वगैरे सांगा, त्यानंतर आणखी असे काही जे आहे ना शुक्रवेग सांगा, ते काही हे जे धारण वगैरे केले तर बॉडीमध्ये कशा प्रकारे लक्षणं उत्पन्न होतात आणि कशा प्रकारे चिकित्सा करायची, तर अशा प्रकारे हे काही जे आहेत ना ते जे अधारणीय वेग आपल्याला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतं। समजलं। तर अशा तुम्हाला LQ पाहायला मिळू शकतो। जर नाही पडला तर मग दुसरा LQ कसा पाहायला मिळू शकतो, तर धारणीय वेग सांगून संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करा, असं सुद्धा तुम्हाला LQ पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो या चौथ्या अध्यायामधून। समजलं। त्यानंतर जो 8वा अध्याय, तर 8व्या अध्यायामधून आपल्याला काय पाहायला मिळू शकतं,
तर बघा अष्टांगच्या 8व्या अध्यायामधून आपल्याला की आमदोष एलिक्यूला डायरेक्ट पाहायला मिळू शकतो. आमदोषचा श्लोक वगैरे करून जा, ध्यानात ठेवा. हा जर श्लोक महत्त्वाचा आहे पेपरमध्ये, आपल्याला डायरेक्ट श्लोक वगैरे याचा आमदोषचा येऊ शकतो. श्लोक ह्याचा करून जा. आपल्या पेपरमध्ये डायरेक्ट तुम्हाला श्लोक दिलेला असेल आणि हा श्लोक ओळखून काय कशाबद्दल दिला हा ओळखा म्हणून असं येऊ शकतो. त्यामुळे आमदोषचा श्लोक करून जा आणि त्यासोबत आलसक विसूचिकाचे प्रकार वगैरे करून जा. त्यासोबत अनुपान वगैरे तुम्हाला एलिक्यूला विचारला जाऊ शकतो. ध्यानात ठेवा हे दोन्हीचे श्लोक वगैरे करा, हे खूप महत्त्वाचे. त्यासोबत हे प्रभाव 9वा अध्याय मधून आपल्याला एलिक्यू कसा येऊ शकतो. मोस्ट ऑफ द या चान्सेसवरती एसिक्यूज आहे बरं का, पण आलाच तर बाय चान्स प्रभावावरती पडू शकतो किंवा वीर्याचं द्विविध अष्टविध वीर्य वगैरे सांगा म्हणून असं सुद्धा तुम्हाला एलिक्यू बाय चान्स पडू शकतो. पडणार तर नाही, एसिक्यू दिलाय मी इथं, पण बाय चान्स ध्यानात ठेवा जर पेपर जर थोडा वेगळा टाकला तर अशा आपल्याला पाहायला मिळू शकतो. नंतर बघा जो आपला 10वा अध्याय, 10व्या अध्यायामधून एक रस आपल्या पेपरमध्ये फिक्स असणारे एसिक्यू करता. जर आपल्या पेपरमध्ये जर एलिक्यू पडला रसवरती तर 6 रसपैकी कोणता एक रस विचारला जाईल तुम्हाला. त्यामध्ये त्याची उत्पत्ती सांगा, लक्षणे सांगा, गुण सांगा, कर्म सांगा, अतियोग सांगा, कर्म अपवाद सांगा आणि गण सांगा. असा मिळून तुम्हाला एक एलिक्यू तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. समजलं. तर 10वा अध्याय झाला. त्यासोबत आणखी कोणते अध्याय राहिलेत आपले. अष्टांग हृदयाचा 11वा अध्याय. तर 11व्या अध्यायामधून काय विचारला जाऊ शकतो. आता हा पण मी का घेतलाय बरं का मोस्ट ऑफ दी, तर याच्या 2000 जी काही 22-23ची बॅच होती त्यामध्ये सप्तधातूवरती एलिक्यू पाहायला मिळाला होता. आणि तुमच्या वेळेस मोस्ट ऑफ द चान्सेस कमी असेल, पण करून ठेवा की त्रिदोष झालं, सप्तधातू झालं, त्रिमल झालं, यांचं कार्य काय, वृद्धी काय, क्षय काय हे तुम्हाला आलं पाहिजे. यांना फ्लो चार्टमध्ये छान प्रकारे मांडायचं आणि कार्य, वृद्धी, क्षय तुम्हाला तिन्ही यांचं करून ठेवायचं आहे. आता इथं जर नाही काम आलं तुम्हाला क्रियाशारीचा जो पेपर असेल त्यामध्ये जर नक्की तुम्हाला हेल्प होईल, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा. समजलं. त्यानंतर आता खूप IMP बरं का, आता खालचे खूप जे टॉपिक्स आहेत ना जे हायलाईट केले, लंगन व संतर्पण चिकित्सा हे VVIMP एलिक्यूस टॉपिक आहे. याचा तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट श्लोक वगैरे येऊ शकतो आणि याचा श्लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून ठेवायचं. आता आपण काय करतो माहिती आहे का, मोस्ट ऑफ दी तुम्हाला काय करणार आहे मी हे करेल, मी PYQचे जे काही पेपर आहे म्हणजे आपण काय मॉडेल क्वेश्चन पेपर काय करणार आहे, मी मॉडेल क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मी इन डिटेल सांगेन कशा प्रकारे क्वेश्चन येतात पेपरमध्ये. पूर्ण आपण क्वेश्चन पेपर तयार करणार आहे. 5 सेट असतील आणि एकदम 5चे सेट तुम्हाला भेटून जातील. ते 5 सेट आपण तयार करणार आहे आणि त्यामध्ये सगळे क्वेश्चन कव्हर होतील. ते 5 सेट जर तुम्ही प्रिपेअर करून गेले तर तुमचा ऑलमोस्ट 100% तुमचा पेपर इथं कव्हर होणार आहे आपल्या 5 क्वेश्चन पेपरच्या सेटमधून. तर अशा प्रकारे आपण लवकरच सेट घेऊन येत आहे तुमच्यासाठी. तर आता बघा इथं काय म्हटलं, हे क्वेश्चन अगोदर जाणून घेऊ एलिक्यूचे. आता यामध्ये तुम्हाला लंगन, संतर्पण चिकित्सा हे करून जा, एलिक्यूला विचारली जाऊ शकते. समजलं. याचा श्लोक मोस्ट ऑफ दी वाचून जा. छान प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट जो 4था एलिक्यू असेल त्यामध्ये एक श्लोक दिलेला असेल आणि तो श्लोक असेल ना तर ह्याच्यापैकीच एक श्लोक असेल, हे असा दिलेला असेल आणि ओळखा आणि डायरेक्ट लिहा. समजलं. त्यानंतर ओजाचा सुद्धा श्लोक येऊ शकतो पेपरमध्ये. ओज चांगलं करून जा, एलिक्यूला विचारलं जाऊ शकतं. नंतर बघा जो अष्टांग हृदयाचा 12वा अध्याय, तर त्यामध्ये तुम्हाला याचा त्रिदोषचे स्थान, प्रकार, कार्य, संचय, प्रकोप आणि प्रशम. आता मागचे जे काही 2 वर्षाखाली याच्यावरती डायरेक्ट श्लोक पडला होता आणि श्लोकमधून तुम्हाला ओळखायचं होतं की हा कशाचा आहे बाबा. त्याचं त्रिदोष ध्यान ठेवा, संचय, प्रकोप, प्रशम यांचे काय मोस्ट ऑफ द यांचे काय श्लोक वगैरे वाचून दा. हा तुम्हाला एलिक्यूला IMP एलिक्यू ठरवू शकतो 12व्या अध्यायामधला. त्यासोबत दशयुद्ध आतुर परीक्षा हे पण चांगल्या करून ठेवा. याचं तुम्हाला VVIMP आत्ता जे सेकंड इयरचा पेपर झाला त्यामध्ये दशयुद्ध आतुर परीक्षा हे सहित पेपरला विचारलं गेलं होतं आणि त्यासोबत तुम्हाला सुद्धा हे विचारलं जाऊ शकतो. त्यामुळे दशयुद्ध आतुर परीक्षाला IMP आहे, VVIMP केलं तरी चालेल, हे तुम्हाला एलिक्यूला विचारलं जाऊ शकतो. समजलं. त्यानंतर आता बघा 13वा अध्याय दोष उपक्रमणी अध्याय. यामध्ये तुम्हाला पित्त हा एलिक्यूला विचारला जाऊ शकतो. त्यासोबत जे कफ आणि वात आहे आणि त्यासोबत औषध सेवन काळ हे तिन्ही मिळून असं येऊ शकतो की वात आणि वात सांगून वाताचा उपक्रम सांगून औषध सेवन काळ सांगा किंवा कफाचा उपक्रम सांगून औषध सेवन काळ सांगा. आणि औषध सेवन काळाचा जो श्लोक आहे तुम्हाला डायरेक्ट काय पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो एलिक्यूमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला कव्हर करून ठेवायचा. हा सुद्धा एक एलिक्यू तुम्हाला पाहायला मिळू शकतो पेपरमध्ये. समजलं. त्यानंतर बघा द्विविध उपक्रमणी अध्याय. यामध्ये तुम्हाला लंगन ब्रहण चिकित्सा जशी वर पाहिले ना आपण, तर तीच लंगन ब्रहण चिकित्सा तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायची. त्यासोबत अतिकृश, अतिस्थौल्य ही जी काही चिकित्सा आहे, अतिकृश, अतिस्थौल्य चिकित्सा, त्यांचे तुम्हाला दोघांचे पण श्लोक पेपरमध्ये डायरेक्ट ॲज इट इज विचारले जाऊ शकतात. आणि तुम्हाला खूप VVIMP टॉपिक्स आहे चॅप्टर आहे आणि डायरेक्ट एलिक्यू जो 4था एलिक्यू असेल तुमच्या पेपरमध्ये, 3रा 4था एलिक्यू त्या टॉपिक्समधलाच कवर असेल. ह्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट श्लोक दिलेला असेल. समजलं. त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला कवर करून ठेवायचे. यांचे श्लोक वगैरे चांगले वाचून जा. पेपरमध्ये तुम्हाला यांच्यामधलाच एक एलिक्यू पाहायला मिळू शकतो. हे झाले आपले टोटल अष्टांगचे एक्सपेक्टेड एलिक्यू आपण इथं कवर केले काय ह्याचे अष्टांगचे. आता चरक साहित्याचे एक्सपेक्टेड एलिक्यू कवर करूया. यामध्ये बघा काय म्हटलंय, जो की आपला
अध्याय 1 दिला आहे. तर अध्याय 1 मधून तुम्हाला मोस्ट ऑफ दी काय विचारलं जाऊ शकतं बरं का. त्यामधला जो पहिला एलिक्यू इकडे एलिक्यूस नंबर दिलेत मी इकडं आणि इकडे अध्यायाचे नंबर दिले. आता पहिला जो एलिक्यू असणार आहे तो कशा चरक संहितेचे कोणते अध्याय असणार आहे, पहिला, 9वा आणि 10वा हे 3 अध्यायावरती आणि त्यासोबत जिकडे इकडे पाहिलेत ना आपण तर ते अष्टांगचे काही अध्याय तर त्यांना मिळून आपला तो संहिताचा आपला पहिला एलिक्यू असणार आहे. त्यामध्ये चरक संहितेचे बघा 3 अध्याय दिले एलिक्यूसाठी. त्यामध्ये पहिल्या अध्यायामधून फक्त तुम्हाला सामान्य विषय सिद्धांत हा एलिक्यू विचारला जाऊ शकतो. नंतर जर पाहायला गेलं तर 9वा अध्याय त्यामधला चिकित्सा चतुष्पाद तुम्हाला IMP हा छान करून ठेवा, दरवेळेस विचारलं जातं. SAQ मध्ये नाही तर LAQ मध्ये फिक्स पेपरमध्ये हे क्वेश्चन असतातच समजलं. आता 9व्या अध्यायामधून चिकित्सा चतुष्पाद करून जा आणि 10व्या अध्यायामधून साध्य असाध्य व्याधी हे 2 टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. पेपरमध्ये तुम्हाला फिक्स असणार आहे, एक तर SAQ म्हणा किंवा LAQ मध्ये हे दोन्हीपैकी तुम्हाला पेपरमध्ये फिक्स असणार आहे 2 टॉपिक समजलं ना. त्यामुळे तुम्हाला चांगले करून जायचे, हातातले मार्क आहे, फ्रीचे मार्क आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचे समजलं. नंतर बघा मात्राशिती अध्याय दुसरा जो LAQ असणार आहे त्यामध्ये 5वा आणि 6वा अध्याय सांगितला चरक संहितेचा. यामध्ये तुम्हाला धूमपान LAQ विचारलं जाऊ शकतो. VVIMP बरं का, एकदा मी हायलाईट करायचं राहून गेलं. VVIMP केवढे स्टार लावायचे तेवढे करून जा. VVIMP टॉपिक सिधा VVIMP टॉपिक आहे. पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट धूमपान वगैरे विचारलं जाऊ शकतं. धूमपान आणि नस्य हे दोन्ही VVIMP LAQचे टॉपिक आहे समजलं. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचे. धूमपान झालं, नस्य आणि अणुतेल निर्माणची प्रयोगविधी हे तुम्हाला LAQला विचारलं जाऊ शकतं समजलं. 5व्या अध्यायामधून फक्त हे 2 टॉपिक LAQच्या दृष्टिकोनातून खूप चांगले महत्त्वाचे आहेत, चांगले प्रिपेअर करून ठेवा. नंतर तस्यशीतीमधून तोच ऋतू जो तुम्ही जे काही अष्टांगमध्ये ऋतू प्रिपेअर केला आहे त्याची इकडं लिहायचं आहे तुम्हाला. शिल्लकचा काही करायचं नाही. तो जरी एक केला असेल तरी इकडं तुम्हाला तो लिहिता येतो असं काही नाही यामध्ये. त्यानंतर हंसोदक इथं दिलेला आहे, ते तर मग तुम्हाला चांगला प्रिपेअर करून ठेवा. हंसोदक तुम्हाला सेपरेट एक ऋतू देऊन ऋतू पूर्ण विचारून त्यासोबत हंसोदक स्पष्ट करा असं सेपरेट LAQ येऊ शकतो. त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करून ठेवायचं समजलं. चांगलं प्रिपरेशन करून ठेवा. नंतर बघा आता तुम्हाला जो आपला असणार तिसऱ्या LAQसाठी 12वा अध्याय असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हटलं, वात पित्त कफ हे 3 आहेत ना, तर हे 3 दोषाचे श्लोक चांगले करून ठेवा. यामध्ये यांचं गुण, यांचं प्राकृत विकृत कार्य, त्यानंतर यांची चिकित्सा तर कशा प्रकारे केली जाते हे ध्यानात ठेवा समजलं. त्यानंतर जो चौथा असणार आहे आपला LAQ त्यामध्ये तुम्हाला हे 2 अध्याय दिले 11वा नंबरचा आणि 7 नंबरचा. हा तुम्हाला रेअर असू शकतो बरं का 11वा नंबरचा, ह्यामधला विचारणं जाण्यासारखं पण विचारला तर त्रिविदेशनाचा श्लोक येऊ शकतो किंवा त्रयस्तंभ सांगा, त्यानंतर अष्टत्रिक सांगा. हे जे मोस्ट ऑफ दी 3 आहेत ना हे टॉपिक, हे वरचे 3 टॉपिक हे सगळे SAQचे टॉपिक आहे. त्रिविदेशना, त्रयस्तंभ आणि अष्टत्रिक. पेपरमध्ये डायरेक्ट तुम्हाला हे 2 टॉपिक मिळून असा LAQ पाहायला मिळू शकतो किंवा जर आला LAQ असा पण येऊ शकतो, त्रिविध वैद्य सांगा, त्रिविध औषध सांगा आणि त्यांची चिकित्सा सांगा. याचासुद्धा श्लोक ध्यानात ठेवून जा समजलं ना. यांचेसुद्धा श्लोक तुम्हाला चांगलं करून जा, कारण पेपरमध्ये तुम्हाला हाचा श्लोक विचारला जाऊ शकतो समजलं. त्यानंतर आता पुढे येतो न वेगानं धारणे, जे काही आपण अधारणे वेग पाहिले तर यावरती तुम्हाला LAQ पाहायला मिळू शकतो. त्यामधले मोस्ट 4-5 येतात, फक्त 5 येतील त्यामध्ये जर पाहायला गेलं तर मूत्र झालं, त्यानंतर मग आणखी पुरुष झालं, मूत्र झालं, पुरुष झालं, त्यानंतर आणखी पाहायला गेलं तर छर्दी झालं, त्यानंतर मग काय आणखी पाहायला गेलं तर मग शेवतू वगैरे झालं, त्यानंतर शुक्रवेग वगैरे झालं. तर असे काही असतात ना, तर हे काही वेग वगैरे तर हे तुम्हाला विचारले जाऊ शकतं. हे जे लक्षणं सांगा आणि याची चिकित्सा सांगा असा डायरेक्ट तुम्हाला LAQ पाहायला मिळू शकतो समजलं. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि जे काही संशोधनाचं महत्त्व हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचे. याची PDF तुम्हाला आपल्या BMS मराठी जे काही ॲप आहे, BMS मराठी ॲप आहे, त्याच्या फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला ही ॲप PDF भेटून जाईल. काही फ्री मटेरियलचं सेक्शन असेल तिथे PDF अवेलेबल असेल, तिथं जाऊन तुम्ही PDF घ्या. याचे IMP तुम्हाला झेरॉक्स वगैरे मारायचं मारून ठेवा. आता कुठे टॉपिक फक्त एकदा टिक मार्क करून ठेवा. एवढे टॉपिक पेपरचे जायच्या अगोदर मस्ट एकदा वाचून जा. हे सगळे एक्सपेक्टेड LAQचे टॉपिक आहे. ह्या बाहेर तुम्हाला कोणताही LAQ जाणार नाही याची खात्री देतो. 100% LAQ 4 या टॉपिकमधूनच कव्हर होणार आहे समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला सांगा, कॉमेंटमध्ये सांगा. आणखी जर एक्सपेक्टेडसाठी व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण घेऊन या लवकर तुम्हाला सगळ्या टॉपिक्सवरती एक्सपेक्टेड LAQ भेटून जातील. तर तोपर्यंत धन्यवाद.